आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आदर्श समूहाचे आंगण प्युअर व्हेज रेस्टॉरंट सुरू। येथील चोखंदळ खवय्यांसाठी दर्जेदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध करून देणाऱ्या आदर्श समूहाचे आंगण प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता सुरू झाले आहे। या ठिकाणी ग्राहक वर्गासाठी त्यांच्या मागणीनुसार साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि इतर चवदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध आहे। उत्कृष्ट आसन व्यवस्था, प्रसन्न वातावरण आणि तत्पर सेवा यांचा सुरेख संगम साधला आहे। त्यामुळे बेळगावच्या हॉटेल व्यवसायात नवा पैलू उलगडणारे आंगण प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता ग्राहकांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याकरिता सज्ज आहे। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। G20 परिषदेला आजपासून प्रारंभ। वैश्यवाणी जातीसाठी मागास प्रवर्ग 2D मध्ये जात प्रमाणपत्र देण्याची मागणी। महिलांसाठी पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ। अलारवड येथील पाणीपुरवठा केंद्राची आमदारांकडून पाहणी। मॉडेल इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आधुनिक दहीहंडी साजरी। शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी खासदार राजू शेठ यांचा पुढाकार। इस्कॉनतर्फे प्रभुपाद आविर्भाव दिन साजरा। मनपातील 138 कंत्राटी कामगारांची भरती रद्द। शेतकऱ्यांना एकरी 50,000 मदत देण्याची मागणी। पत्रकारांसाठीच्या राष्ट्रीय संमेलनाला उत्साहात प्रारंभ। आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। G20 समूहाच्या 2 दिवसांच्या शिखर परिषदेला आज शनिवारपासून सुरुवात होती आहे। या बैठकीत सहभागी होणारे 40हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधींचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। मात्र या परिषदेअंती जाहीर होणाऱ्या दिल्ली घोषणापत्राला राष्ट्रप्रमुखांची संमती मिळेल की नाही याबाबत संपूर्ण जगभर उत्सुकता आहे। शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवारी दिल्ली घोषणापत्र जाहीर केले जाईल। त्याला राष्ट्रप्रमुखांची सर्वसंमती मिळविण्याचे आव्हान असेल, असे G20चे शेर्पा अमिताभ कांत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। G20 समूहाचे यजमानपद भूषविणाऱ्या भारताने ग्लोबल साऊथ आणि विकसनशील देशांच्या शाश्वत विकासाला प्राधान्य दिले असून त्याचं प्रतिबिंब दिल्ली घोषणापत्रात उमटलेलं दिसेल, असंही कांत म्हणाले। G20 देशांच्या शेर्पाच्या शुक्रवारी झालेल्या शेवटच्या बैठकीत घोषणापत्राचा मसुदा निश्चित करण्यात आला। मात्र युक्रेन संघर्षाच्या उल्लेखाबाबत कांत यांनी मौन बाळगले। आम्ही घोषणापत्राचा आराखडा तयार केला असला तरी त्यावर अधिक बोलणे योग्य नाही। हा मसुदा राष्ट्रप्रमुखांना मान्य झाला तरच आम्हाला त्यावर अधिक भाष्य करता येऊ शकेल, असं कांत म्हणाले। वैश्यवाणी जातीसाठी मागास प्रवर्ग रिटेक। वैश्यवाणी जातीसाठी मागास प्रवर्ग 2D मध्ये जात प्रमाणपत्र देण्याची मागणी। वैश्यवाणी जातीसाठी मागास प्रवर्ग 2D मध्ये जात प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनात म्हटलं आहे की आमची जात वैश्यवाणी जात असून मागील सरकारने मार्च अधिवेशनात आमची जात मागास प्रवर्ग 2D अंतर्गत
वर्ग करण्याचे आदेश दिले होते, परंतु या जातीतील मुले नोकरी इच्छुक तसेच जात प्रमाणपत्र मागण्यासाठी गेले तर ते आम्हाला आदेश मिळालेला नाही म्हणून विलंब करतात। शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून आमच्या जातीतील मुलांना प्रवेश घेण्यास शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास उशीर होत आहे किंवा त्यामुळे आमची मुले आणि नोकरी इच्छुक वंचित राहत आहेत। त्यामुळे या समस्येचे निवारण त्वरित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। महिलांसाठी पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ। शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन, या क्षेत्रात महिला मोठी भूमिका बजावतात असं महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितलं। बेळगावातील पशुसंगोपन खात्याच्या कार्यालयात पशुपालक महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करून प्रथमोपचार किटचे वाटप केल्यानंतर त्या बोलत होत्या। त्या पुढे म्हणाल्या की ग्रामीण भागात पशुसंगोपनात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। या माध्यमातून त्या पूर्ण स्वावलंबी जीवन जगू शकतात। यातून महिला सक्षमीकरण साध्य होते असे त्यांनी सांगितले। यावेळी मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते कार्यक्रमात उपस्थित 100 पशुपालक महिलांना प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले। आलारवाड येथील पाणीपुरवठा केंद्राची आमदारांकडून पाहणी। केंद्राच्या पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत दक्षता घेण्याची गरज असून अधिकाऱ्यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावे अशी सूचना आमदार राजू सेठ यांनी केली आहे। शुक्रवारी त्यांनी आलारवाड येथील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली, तसेच येथील त्रुटींच्या निवारणाबद्दल अधिकारी वर्गाला सूचना केल्या। बेळगावच्या जनतेला पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हा विषय आसिफ सेठ यांच्या जाहीरनाम्यात होता। त्यामुळे यावेळी बोलताना त्यांनी माझ्या आश्वासनांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच विकास कामांना सुरुवात होणार आहे। पूर्वी लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केलं जात होतं आणि आता मी दिलेली आश्वासने पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले। मॉडेल इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आधुनिक दहीहंडी साजरी। बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आधुनिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यात आली। दहीहंडीमध्ये बालकांसाठी चॉकलेट ठेवून चॉकलेट हंडीच्या स्वरूपात हा उत्सव साजरा करण्यात आला। त्यामुळे बालचमूंचा आनंद द्विगुणित झाला होता। प्राचार्य डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। श्रीकृष्ण, सुदामा, बलराम आणि राधा यांच्याप्रमाणे वेशभूषा करून कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। चॉकलेट दहीहंडी फोडून बालचमूंनी आनंद उत्सव साजरा केला। यावेळी पालक वर्गाने देखील बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती दर्शविली, तसेच शाळेतील शिक्षिका वर्गाने यासाठी विशेष परिश्रम घेतले। शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचा पुढाकार। येणाऱ्या काळात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार आहे। अशा वेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांचा सामना करावा लागतोय। अशा वेळी ऊस उत्पादकांवर अन्याय करण्यासाठी काही कारखाने सरसावत असतात। याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन छेडण्याची तयारी आपण केली पाहिजे। शेतकऱ्यांची थकबाकी ठेवून त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कारखान्यांना आपण यापूर्वी देखील इशारा दिलाय। तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आंदोलन करण्यासाठी आपण सज्ज आहोत असंही त्यांनी सांगितलं। आरक्षण मागणारा जो मराठा समाज आहे तो कोण आहे तर त्यातले 95% मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे, शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे आणि त्यामुळं वर्षानुवर्षे शेती तोट्याची असल्यामुळं त्यांची आर्थिक दुरावस्था झाली आणि आता त्यांना आरक्षण दिल्याशिवाय त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही किंवा त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण चांगलं मिळणार नाही, नोकऱ्यामध्ये त्यांची पुढे जाणार नाहीत। म्हणून त्यांची आरक्षणाची मागणी आहे ती काही चुकीची नाही, ती रास्तच आहे। तशीच परिस्थिती काही अंशी कर्नाटकमध्ये सुद्धा आहे। कर्नाटकमध्ये लिंगायत समाज हा सुद्धा शेतीवर अवलंबून आहे। बहुसंख्य लिंगायत त्यातले 95% शेती करतात। त्याची अवस्था तशीच आहे खेड्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचंही तेच आंदोलन चालू आहे। प्रत्येक राज्यामध्ये जो शेती करणारा जो समाज आहे त्या समाजाची अवस्था अशीच आहे आणि याचं मूळ दुःख ती शेती तोट्याची आणि त्यामुळं आरक्षणाची मागणी काही गैर नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लिंगायत समाजाच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे। तिकडे हरियाणामध्ये जाट समाज मागणी करतो ओबीसी मध्ये समावेश करा, अर्थात त्यांचा झालेला आहे, त्यांना आमचा पाठिंबा आहे। इकडे महाराष्ट्रात मराठा आंदोलनाला पाठिंबा आहे, कारण
त्याचं मूळ दुखणं आहे ती तोट्याची शेती स्थिती आहे. महाराष्ट्र काय कर्नाटक काय 52% जास्त आरक्षण करता येत नाही आणि म्हणून ती कॅप काढणं गरजेचं आहे. जसं तामिळनाडू मध्ये झालं, दुर्दैवानं तामिळनाडू मध्ये कॅप काढला आणि जवळजवळ 78% आरक्षण गेलं. त्याला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आणि महाराष्ट्रात आणि कर्नाटकात त्या अडचणी यायल्यात आणि त्यासाठी भारत सरकारनं पुढाकार घेऊन हा कॅप कसं निघेल. कारण जर लिंगायत समाज असेल, मराठा समाज असेल, असे संख्येनं जास्त असलेले समाज जर का आरक्षणामध्ये गेले तर मग 48% मध्ये राहिलेच कोण. त्यामुळे तो 48%चा जो कॅप ठेवलाय तो काढलाच पाहिजे ना. इस्कॉन तर्फे प्रभुपाद आविर्भाव दिन साजरा. येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनच्या वतीने शुक्रवारी इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस आविर्भाव दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी उपस्थित भक्तवर्गाला मार्गदर्शन केलं. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस येत असल्यानं त्याला इस्कॉन चळवळीत विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्त मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती. फुलांनी सजविलेल्या भव्य अशा गरुडावर प्रभुपादांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली होती. प्रभुपादांच्या कार्याचा आढावा घेणारी सर्वश्री गोलोकचंद्र प्रभू, नंदनंदन प्रभू, गौरांग प्रसाद प्रभू, संकर्षण प्रभू, नागेंद्र प्रभू, मदन गोविंद प्रभू, माधव चरण प्रभू, वल्लभ निमाई प्रभू, गुणमंजिरी माताजी, रूपमंजिरी माताजी आणि शरयू माताजी यांची भाषणे झाली. मनपातील 138 कंत्राटी कामगारांची भरती रद्द. मनपाकडून कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेल्या 138 कामगारांबाबत आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या 138 कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द केली आहे. गुरुवार दिनांक 7 रोजी आयुक्तांनी महापालिकेच्या आरोग्य आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह सफाई ठेकेदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. या 138 कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीवरून त्यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंते हनुमंत कलादगी यांची झाडझडती घेतली. कोणाच्या आदेशानुसार या 138 कर्मचाऱ्यांची भरती केली असा सवालही आयुक्तांनी केला. महापालिकेतील या कंत्राटी कामगार भरतीबाबत दखल घेऊन त्यानंतर महापालिकेच्या लेखा, आरोग्य आणि बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर जोरदार चर्चा झाली होती. या 138 पैकी 8 कामगार हे परराज्यातील असल्याची तक्रार झाली होती. शेतकऱ्यांना एकरी 50,000 मदत देण्याची मागणी. बेळगाव जिल्ह्यात पावसाने गत महिनाभर दडी मारल्याने पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत सरकारने बेळगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा आणि प्रति एकरी शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हलगा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे केली आहे. शुक्रवारी याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की बेळगाव तालुक्यात केवळ पावसावरच अवलंबून असणारी पिके आहेत. शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालवणे आता कठीण बनले आहे. अशा स्थितीमध्ये तातडीने मदत करून धान्य पुरवठाही करावा. यावेळी रामा कामांनाचे, पिराजी सामजी, बाळू मैकाचे, अकिसार बीएम, के यादगुडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांसाठीच्या राष्ट्रीय संमेलनाला उत्साहात प्रारंभ. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने गेली 26 वर्ष संपूर्ण देशभरात पत्रकारांसाठी राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संमेलनाचे आयोजन केले जाते. या संमेलनातून होणाऱ्या विचार मंथनातून देशाला आणि समाजाला लाभ व्हावा अशी अपेक्षा आहे. पत्रकारांच्या लेखणीत प्रचंड शक्ती आहे. पत्रकारांनी आपल्यावरील जबाबदारीचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास जगात निश्चितच चांगले वातावरण निर्माण होईल असा विश्वास प्रजापिता ब्रह्मकुमारी माउंट अबू केंद्राच्या डॉक्टर BK लक्ष्मी अर्थात मुन्नी दीदी यांनी व्यक्त केला. अबू रोड शांतिवन येथील राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी या संमेलनाचे पहिले सत्र पार पडले. या सत्रात प्रजापिता ब्रह्मकुमारी मुंबई विभागाच्या डॉक्टर BK नलिनी, प्रजापिता ब्रह्मकुमारी मीडिया विंग्स चेअरपर्सन आत्मप्रकाश भाई, राष्ट्रीय समन्वयक निकुंज भाई, लघु पत्रकार संघाचे अध्यक्ष SS त्रिपाठी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी.
का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। केली संस्थेच्या विश्वनाथ कत्ती डेंटल कॉलेज यांच्या वतीने रिक्षा चालकांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर नुकतेच पार पडले। या शिबिराच्या आयोजनासाठी डॉक्टर पुण्या अंगडी, डॉक्टर सागर जालिहाल, डॉक्टर तानेश्वरी, डॉक्टर वीणा नाईक यांच्या नेतृत्वाखालील समूहाने पुढाकार घेतला आहे। त्यांना प्राचार्य डॉक्टर अलका काळे, डॉक्टर अनिल अंकोला, डॉक्टर वैशाली केळुसकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे। मौखिक आरोग्य तपासणी, तंबाखू जागरूकता, मौखिक कर्करोग जागृती तसेच तंबाखूजन्य पदार्थ मुक्तीविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच सर्व ड्रायव्हर्सना ओरल हायजेनिक किट देखील देण्यात आले। रेल्वे स्थानक, बस स्थानक, क्लब रोड, कॉलेज रोड आणि शहरातील इतर सर्व भागात असलेल्या रिक्षा चालकांवर ही मोहीम राबवण्यात आली। कडोलीत गावठी दारू विक्रीचा सुळसुळाट। कडोली गावात अनेक ठिकाणी गावठी दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे। कडोलीसह परिसरातील तळीराम या ठिकाणी गर्दी करतात, यामुळे गावकऱ्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। असे अवैध प्रकार थांबवावेत अशी मागणी करण्यात येते। कडोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकही दारूचे दुकान नाही। ग्रामपंचायतीने या प्रकरणी कोणालाही परवानगी दिलेली नाही। मात्र गावठी दारू विक्री जोमात सुरू आहे। गावात किमान 7 ठिकाणी दारू विक्री करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतं। पान शॉप, कॅन्टीन, दुकाने या ठिकाणी दारू उपलब्ध होत असून तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत। युवक गावठी दारूच्या आहारी जात असून कुटुंबियातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे याकडे पोलीस यंत्रणेने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। मराठी टीचर ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा। येथील बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती संचलित मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भरतेश शिक्षण संस्थेतील निवृत्त शिक्षक अनंत लाड आणि दिलीप दामले हायस्कूलचे निवृत्त शिक्षक पी.जी. पाटील हे उपस्थित होते। अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य एम.बी. मुंद्रे हे होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली। त्यानंतर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित पाहुण्यांची ओळख विद्यार्थिनी रेणुका हावळ हिने करून दिली। वेदांत फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप। होनगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये वेदांत फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून इयत्ता 1ली आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेचे मुख्याध्यापक परशुराम बिर्जे उपस्थित होते। यावेळी बोलताना सेक्रेटरी ईश्वर पाटील यांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी उपाध्यक्षा माया पालकर या उपस्थित होत्या। तर प्रमुख पाहुणे म्हणून वेदांत फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष सुनील देसूरकर, लक्ष्मणराव निकम, सुजाता लोखंडे, अनुराधा तारिहाळकर, आसमा नाईक, सविता चंदगडकर, शोभा पाटील आणि सीआरपी श्री एस.आर. कुलकर्णी आणि एसडीएमसी सदस्य उपस्थित होते। शाहूनगर आध्याज स्कूलमध्ये जन्माष्टमी साजरी। एमजी रोड शाहूनगर येथील आध्याज प्ले कॉर्नर स्कूलमध्ये गुरुवारी दहीहंडी फोडण्यात आली। श्रीकृष्ण, बलराम आणि राधेच्या वेशात आलेल्या चिमुकल्यांनी लक्ष वेधून घेतलं। शाहूनगर येथील आध्याज स्कूलमध्ये गुरुवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली। यावेळी नर्सरी, एलकेजी आणि यूकेजीच्या मुलींनी श्रीकृष्ण जन्माचा पाळणा म्हटला। मुख्याध्यापिका हेमलता सूर्यवंशी आणि शिक्षिका अनुराधा कुंभार यांनी मुलांना जन्माष्टमीचे महत्त्व सांगितले। यावेळी शिक्षिका सुमा कुंभार, वर्षा नाईक आणि सहाय्यक प्रभावती मोहनकेकर आदी उपस्थित होते। स्मार्ट सिटी योजनेच्या मुख्य अभियंतापदी निपाणीकर। बेळगाव महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे राज्य शासनाकडून आणखीन एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे। बेळगाव स्मार्ट सिटी योजनेच्या मुख्य अभियंतापदी त्यांची नियुक्ती केली आहे। 4 सप्टेंबर रोजी शासनाकडून याबाबतचा आदेश बजावला। महापालिकेत अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा ठराव
एकीकडे सत्ताधारी गटाने केला असताना राज्य शासनाकडून मात्र पालिकेच्या जुन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. निपाणीकर या महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्या होत्या. सहाय्यक कार्यकारी अभियंता, शहर अभियंता या पदावर त्यांनी काम केलं. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या अधीक्षक अभियंता म्हणून त्या कार्यरत आहेत. याशिवाय महापालिकेत प्रभारी प्रशासन उपायुक्त, प्रभारी काउन्सिल सेक्रेटरी या पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. काहेरतर्फे फिजिओथेरपी दिन उत्साहात. काहेर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी तर्फे जागतिक फिजिओथेरपी दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साहित्य आणि शिक्षक समितीतर्फे वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. प्राचार्य डॉक्टर संजीव कुमार, डॉक्टर संतोष मेटगुड, डॉक्टर आरती महिशाळे, काहेर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीच्या साहित्य आणि शिक्षण समितीच्या सदस्या डॉक्टर निकिता पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वादविवाद स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. शहराच्या उत्तर पूर्व ग्रामीण भागात उद्या वीज नाही. कणबर्गी वीज उपकेंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने बेळगाव तालुक्याच्या उत्तर आणि पूर्व भागातील वीज पुरवठा रविवार दिनांक 10 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे मुच्चंडी, आस्ते, मारिहाळ, करडीगुद्दी, पंत बाळेकुंद्री, होनिहाळ, माविनकट्टी, तारीहाळ, चंदन होसूर, सामरा, मुदगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, यद्दलभावीहट्टी, खनगाव, चंदूर, चंदगड, गणेकोप, गुंजनट्टी, केदनूर, मन्निकेरी, धरनट्टी, कडोली, अगसगा आणि जाफरवाडी या गावांमध्ये रविवारी वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असं आवाहन हेस्कॉमने केलं आहे. बेळगुंदी येथील लक्ष्मी देवीचा गोंधळ साजरा. बेळगुंदी येथील लक्ष्मी देवीचा गोंधळ आणि ओटी भरणे कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. पारंपरिक पद्धतीने चालत आलेला गोंधळ प्रतिवर्षी श्रावण महिन्यातील 3ऱ्या मंगळवारी घातला जातो. श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारपासून वार पाळण्यात येतात. शेतकरी त्या दिवशी शेतीतील कामे बंद ठेवतात. त्यानंतर पूजा विधी करण्यात येतो. तसेच या गोंधळ कार्यक्रमाच्या निमित्ताने जागर भजन करण्यात येतं. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. बुधवारी सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी बेळगुंदी ग्रामस्थांसह सोनोली, येळेबैल येथील ग्रामस्थही सहभागी झाले होते. देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्रभर गोंधळाचा कार्यक्रम आणि धार्मिक विधी पार पडले. यामध्ये गावकरी सहभागी झाले होते. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकाराबद्दल सीईएन पोलिसांची तत्परता. टेलिग्रामद्वारे ओळख झालेल्या ऑनलाईन भामट्यांनी डॉक्टर महिलेसह दोघींना जास्त परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 46 लाखांना गंडा घातला होता. परंतु दोघींनी त्वरित सीएनकडे तक्रार केली आणि खात्याने भामट्यांची बँक खाती गोठवली. त्यामुळे त्यांची रक्कम आता न्यायालयामार्फत परत मिळणार आहे. डॉक्टर शिल्पा जीवाप्पा शिरगण्णावर राहणार रायबाग आणि आशा अशोक कोठीवाले राहणार निपाणी अशी फसवणूक झालेल्या महिलांची नावे आहेत. तक्रारीनंतर सीएनने भामट्यांची तब्बल 21 बँक खाती गोठवली आहेत. प्रारंभी छोट्या रकमेचा परतावा देण्यात आला, परंतु मोठी रक्कम मिळाल्यानंतर भामट्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले. आपण फसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सीएन पोलिसांकडे तक्रार केली. जिल्हा सीएनचे पोलीस निरीक्षक BR गड्डेकर यांनी फसवणुकीसह विविध कलमांतर्गत याची नोंद करून घेत तातडीने तपासाला सुरुवात केली. लागलीच सूत्रे हलवून भामट्यांची सर्व बँक खाती गोठवली. झाड शहापूर जवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. भरधाव ट्रकची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास झाड शहापूर जवळील भालेराव नगर क्रॉस जवळ हा अपघात झाला. भरत रवळू बिदरभावी असे मृताचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बेळगावहून खानापूरकडे भरधाव ट्रक निघाला होता. यावेळी शेतीतील कामे आटोपून भरत हे त्यांच्या घरी निघाले होते. यावेळी भरधाव ट्रकची जोराची धडक बसल्याने ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. या प्रकरणी वडगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. देवाप्पा सामजी यांचे निधन. शिवाजी गल्ली हलगा येथील रहिवासी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी देवाप्पा शट्टूजी सामजी वय 85 यांचे शनिवार दिनांक 9 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, 4 मुली, सून, जावई, नातवंडे आणि पंतवंडे असा परिवार आहे. सुनील शंकर पाटील यांचे निधन. येळूर क्रॉस वडगाव येथील रहिवासी सुनील शंकर पाटील वय 52 यांचे शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, 2 भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे.
इंद्रजित पवार यांचे निधन. भारतनगर 6वा क्रॉस वडगाव येथील रहिवासी इंद्रजित तानाजी पवार यांचे शुक्रवार दिनांक 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि 2 मुली असा परिवार आहे. विश्वनाथ शेठ यांचे निधन. न्यू गुडशेड रोड बेळगाव येथील रहिवासी विश्वनाथ नागेश शेठ वय 60 यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, 2 मुली असा परिवार आहे. लक्ष्मण साळवी यांचे निधन. गणपत गल्ली मंडोळी येथील रहिवासी लक्ष्मण साळवी वय 60 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 4 मुली, सून, जावई असा परिवार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे कार्यकर्ते ज्योतिबा साळवी यांचे ते वडील होत. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा ग्रँड स्लॅम जेतेपदापासून कोको गॉफ एक विजय दूर. हवामान नाही, पण यावेळी पर्यावरणवाद्यांनी आणलेल्या व्यत्ययानंतरही अमेरिकेच्या 19 वर्षीय कोको गॉफने आपला सर्वोत्तम खेळ करताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे कारकिर्दीतील पहिल्या ग्रँड स्लॅम जेतेपदापासून कोको आता केवळ एक विजय दूर आहे. जेतेपदासाठी तिला दुसऱ्या मानांकित अरीना सबालेंकाचे आव्हान असेल. कोको केवळ 19 वर्षाची असली तरी तिच्या खेळात वेगळीच परिपक्वता दिसते. आतापर्यंतच्या खेळाने हेच कोकोने सिद्ध केले आहे. तिने उपांत्य फेरीत 10व्या मानांकित कॅरोलिना मुचोवाचा 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अन्य उपांत्य लढतीत बेलारूसच्या सबालेंकाने यापूर्वीच्या उपविजेत्या मॅडिसन कीजला पराभूत केले. आशिया चषक सुपर 4च्या जागेवरील वादावर सुनील गावस्कर यांचे मोठे विधान. आशिया चषक 2023 मधील सुपर 4 सामने कोलंबोहून हंबनटोटा येथे न हलवण्याच्या निर्णयामागील खरी कहाणी कोणीतरी शोधून काढावी असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांना वाटते. आशियाई क्रिकेट परिषदेने हवामानाच्या कारणास्तव श्रीलंकेत स्थान बदलण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. यावर गावस्कर म्हणाले की स्थळ बदलण्याचा निर्णय घेताना खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक वस्तुस्थिती पाहण्याची गरज आहे. पीसीबीने आयोजित केलेला आशियाई चषक हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवला जात आहे, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर श्रीलंकेत सर्व सामने खेळले आहेत. संपूर्ण आठवडा कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सामने हंबनटोटा येथे हलवण्याची चर्चा होती, परंतु आशियाई क्रिकेट परिषद त्यात बदल करण्यास तयार नाही. प्रो कबड्डी लीगचा खेळाडू लिलाव ऑक्टोबरमध्ये. प्रो कबड्डी लीगच्या 10व्या पर्वासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या खेळाडूंचा लिलाव आता 9 ते 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी सध्या भारतीय संघाचे शिबिर चालू असल्यामुळे लिलाव पुढे ढकलण्यात आला होता. लिलावासाठी अ, ब, क, ड अशा श्रेणी निश्चित केल्या असून यामध्ये अष्टपैलू, बचावपटू आणि चढाईपटू अशी विभागणी करण्यात आली आहे. या श्रेणींसाठी अनुक्रमे 30, 20, 13, 9 लाख अशी मूळ किंमत आहे. शहर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ. नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे बेळगाव शहर प्राथमिक आणि माध्यमिक मुलामुलींच्या ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेला शुक्रवारी जिल्हा क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू सेठ, जिल्हा शिक्षण अधिकारी बसवराज नलतवाड, गट शिक्षण अधिकारी लीलावती हिरेमठ आणि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी आमदार राजू सेठ यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक मुलामुलींच्या क्रीडा पथकांनी शानदार पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. राष्ट्रीय क्रीडापटूंनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरून प्रमुख पाहुण्यांच्या हाती सुपूर्द केली. या प्रसंगी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 7 वाजता जलद चालण्याच्या आणि हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.